महत्वाची गोष्ट जी आहे बहिणाबाईच्या बाबतीत, तिने ब्राह्मण कोण हा विषय उपस्थित केला. अनेक लोक जातीने ब्राह्मण असतात आणि त्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत, आपण विद्वान आहोत, आपण मोठे आहोत, इतर जातीपेक्षा केव्हाही मोठे आहोत, बाकी जाती खालच्या पातळीचे आहे, अशा प्रकारचा अहंकार जे बाळगतात अशा ब्राह्मणांना काही प्रश्न तिने विचारले. आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणी वृत्ती जी आहे, सनातनी वृत्ती, या वृत्तीवर तिने प्रहार केले, स्वतः ब्राह्मण असून सुद्धा. हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण तुकारामांनी एक काम तिच्याकडे सोपवलं होतं, फार महत्वाचं काम होतं. 2000 वर्षांपूर्वी सम्राट कनिष्काच्या काळामध्ये त्याचा जो प्रधान होता अश्वघोष, हाही ब्राह्मणच होता. आचार्य अश्वघोष त्याचा उल्लेख केला जातो बरेचदा. तर ह्या अश्वघोषाने पहिलं नाटक, संस्कृतचं पहिलं नाटक लिहिणारा हा माणूस, आणि विशेषतः वज्रसूची नावाचा ग्रंथ त्याने लिहिलेला संस्कृत भाषेमध्ये. आणि या भाषेमध्ये ब्राह्मणत्वातले ज्या काही त्रुटी आहेत, दोष आहेत, हीन प्रवृत्ती आहे, त्यावर प्रखर प्रहार केले. या ग्रंथाचं भाषांतर बहिणाबाईंनी करावं असं तुकाराम महाराजांनी सुचवलं. आणि त्यांच्या सूचनेनुसार वज्रसूचीचं पहिलं अभंग भाषांतर, अभंग रूप भाषांतर, त्याला भावानुवाद म्हणता येईल, हे संत बहिणाबाईंनी केलं. नंतरच्या काळात मग ज्योतिबा फुले यांनी तुकाराम तात्या पडवळ या त्यांच्या मित्राला सांगितलं की तुम्ही त्याचं भाषांतर मराठीत करा. म्हणजे अश्वघोषाच्या वज्रसूची या ग्रंथाचं भाषांतर करण्याचं श्रेय पहिल्यांदा बहिणाबाईकडे जातं. नंतर तुकाराम तात्या पडवळ यांचा हा ग्रंथ सुद्धा फार महत्वाचा आहे. जातीभेद विवेक सार या नावाचा हा ग्रंथ आहे. पण जे तुकारामांना मानतात त्यांना ज्याप्रमाणे बहिणाबाईची वज्रसूची माहीत नाही, वज्रसूचिकोपनिषद नावाचे जे अभंग आहे ते माहिती, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना मांडणारा जो वर्ग आज महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुकाराम तात्या पडवळ यांचा जातीभेद विवेकसार हा ग्रंथ माहीत नाही. फार वाईट गोष्ट आहे की आपण मानतो एखाद्या महान पुरुषाला किंवा स्त्रीला, पण त्यांचं कार्य आपल्याला माहित नसतं. आपण व्यक्तिपूजक असतो बरेचदा, त्यांच्या कार्याचंही आपण अनुकरण किंवा अनुसरण करत नाही. विचारांचं अनुसरण फार मोठी गोष्ट आहे. तशा तऱ्हेने बहिणाबाईंनी केलेले जे कार्य आहे त्या काळातलं फारच महत्वाचं आहे.